हाय रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण तिखट भेंडी करणार। भेंडी अशी पूर्ण भाजून घ्यायची, कट करून अशी पूर्ण तव्यामध्ये भाजून घ्यायची। त्यासाठी लागणारं साहित्य आहे टोमॅटो आहे, लसूण आहे, कांदा आहे, तिखट मसाला आहे। आज आपण तिखट भेंडी करणार आहोत। प्रत्येक वेळी आपण हिरवी मिरची घालून किंवा असं करतो ना पण, तर तशी न करता किंवा मी किती भेंडीचे प्रकार दाखवलेले आहेत, म्हणजे फ्राय भेंडी पण दाखवलेली आहे। तर आता आज आपण तिखट लाल मसाला घालून तिखट भेंडी करणार आहोत मस्तपैकी। हे अशी मस्तपैकी भेंडी भाजून घ्यायची तव्यामध्ये। पॅन ठेवला आहे, त्यामध्ये आता कांदा टाकणार आहोत। कांदा टाकला, आता तेल टाकू। कांदा आणि जिरं आपण भाजून घेऊया। दररोज तशा पद्धती भाजी करून आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे जरा वेगळ्या पद्धतीने आणि आपण तिखट करणार आहोत। हिरव्या मिरचीची न करता लाल मसाल्याची आपण भेंडी करणार आहोत। कांदा भाजत आले, आता यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटोला पूर्ण भाजून घ्यायचं। त्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आणि अर्धा पाव चमचा टाकायचा। एक चमचा तिखट मसाला, 2 चमचे टाका। तिखट हवं ना, भाजून घ्यायचं। टोमॅटो पूर्ण भाजले पाहिजेत। आता कांदा मसाला पूर्ण आपला भाजून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला भेंडी टाकायची। पण भेंडी भाजून ठेवली ना, ती भेंडी यामध्ये ॲड करायची। हे आपली भेंडी तिथे मस्त होते। आता ह्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा। वाफायला ठेवायची। सगळ्यात शेवटी आपण हे लसूण चेचून ठेवलं आहे तो टाकणार। आपण मग लसूण पण टाकलं यामध्ये, आणि आता जरा गॅस कमी करून ह्याला वाफवायचं आणि बिलकुल नाही टाकायचं। लसूण तिखट भेंडी छानपैकी आपली झालेली आहे। दररोज तशीच भेंडी खाण्याचा कंटाळा येतो, तेव्हा अशा पद्धतीने भेंडी करून खा। खूपच छान होते आणि डब्याला पण घेऊन जाऊ शकता। अतिशय सुंदर भाजी होते। आवडल्यास तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करून खा।